पत्राची काही दखल घेतली जात नाही असं दिसतंय म्हणून आम्हाला उपोषणाला सहभाग घ्यायचा आहे. आता 30 तारखेला पण दिलं होतं आम्ही, मुख्य काय आपले सावंत होते साहेब तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, परंतु हे 30/7ला मग एक 7/7ला दिलं होतं एक गट विकास अधिकारी त्यांना पण दिलं होतं. म्हणून आम्हाला आता 30/7ला नाही लागायचे, कारण तिथले जवळ ठक्कर बाप्पा योजना ही आदिवासींसाठी आहे. ही योजना ती आदिवासी वस्तीतनं खर्च करता इतर ठिकाणी खर्च करतायत आणि आपण साहेब त्या गावाला जाणार विजिट देणार तर पूर्ण किचड सापडणार. आणि ग्रामसेवक आता मुलांच्या शिक्षणाच्या हे काही कागदपत्र म्हणा, घरकुल म्हणा, इतर गोष्टी खूप असतात. ग्रामसेवक तिथं कधी येतो कधी जातो ते कोणाला माहीत नाही पडत. आमच्या आदिवासी लोकांनी जर कधी फोन करत आहे उलट सुलट उत्तर देतात की ग्रामसेवक लोक. तुम्ही पंचायत समितीला साहेब जोडलेलं पत्र त्याचं काय म्हणणं आम्हाला, तुम्हाला काय सांगू, काही नाही आम्हाला उत्तर आलंय म्हणून आम्हाला इथपर्यंत यावं लागलं 2 वेळेस. व्हिडिओ नको दिला का शाळेचा साहेब व्हिडिओनं दिलेलं पत्र आहे ना, हे गट विकास अधिकारीच आहे ना. हा काहीच नाही म्हणून आम्हाला इथं काय यावं लागलं साहेब. फोटो काढून घ्या, आम्हाला उपोषणाला बसायचं आता काय. जर आमच्या मन समाधान जर 9 तारखेपर्यंत जर चौकशी होणार नाही, तुम्ही परत दिलं का त्या व्हिडिओ नाही ना, नाही तुम्ही जातो देतो त्यांना कळायला पाहिजे की ती चौकशी त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्यांच्या पहिली स्टेप आम्ही तीच केली. तर आता तुम्ही एक पत्र आमच्या जगदीश ग्रामपंचायत आहेत त्यांना दिलं, त्यांना एक पत्र सगळ्यांना देतो आम्ही. आता तुम्ही सांगताय व्हिडिओ ना द्या, 7/7ला दिलेले पत्र परत आम्ही तिथं नाही मला न्याय भेटला, परत 30 तारखेला CO साहेबांना दिलेले आहे. मग आता अजून कोणाला देऊ? रेकॉर्डिंग